14 मार्च 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. नुकताच जागतिक किडनी दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मार्च 12. स्पष्टीकरण. जगभरात वाढणाऱ्या किडनीच्या आजारांबाबत लोकांना शिक्षित आणि जागरूक करण्यासाठी आणि किडनीशी संबंधित आरोग्य समस्यांबाबत सतर्क करण्याच्या उद्देशाने दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक किडनी दिवस साजरा केला जातो. जागतिक किडनी दिवस 2026 ची संकल्पना किडनी हेल्थ फॉर ऑल, केअरिंग फॉर पीपल, प्रोटेक्टिंग द प्लॅनेट अशी ठेवली आहे. ही संकल्पना किडनीचे आरोग्य आणि पर्यावरणीय घटक जसे की प्रदूषण, अतिउष्णता आणि असुरक्षित पाणी यांच्यातील संबंधावर भर देते. प्रश्न 2. नुकताच कोणत्या देशाने फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये खेळण्यास नकार दिला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, इराण. स्पष्टीकरण. इराणने नुकताच मार्च 2026 मध्ये अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको मध्ये होणाऱ्या फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये खेळण्यास नकार दिला आहे. क्रीडा मंत्री अहमद दोन्यामाली यांनी हा कठोर निर्णय अमेरिका इस्रायल सोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि आपल्या सर्वोच्च नेत्याच्या निधनानंतर घेतला आहे. यासाठी त्यांनी सुरक्षा कारणांचा दाखला दिला आहे. फिफा वर्ल्ड कप 2026 चे आयोजन अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको संयुक्तपणे करत आहेत. इराण देशाची माहिती. राजधानी तेहरान. चलन इराणी रियाल. अध्यक्ष मसूद पेझेशकियान. आता पाहू इराणशी संबंधित इतर चालू घडामोडी. मोजतबा खामेनेई यांची इराणचे नवीन सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली. नौदलासाठी पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली सय्यद 3G इराणने विकसित केली आहे. इराणने खुर्रमशहर 4 नावाचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तयार केले आहे. इराणने नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या नर्गिस मुहम्मदी यांना 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. IOC ने सोऱ्या आघाई हाजी आधा यांची इराणच्या पहिल्या महिला सदस्या म्हणून निवड केली. युरोपियन युनियनने इराणच्या IRGC-ला दहशतवादी गट म्हणून घोषित केले. इराणने सस्टेनेबल पॉवर 1404 क्षेपणास्त्र सराव सुरू केला. प्रश्न 3. नुकताच भारताचा समृद्ध हातमाग वारसा दर्शवण्यासाठी कोठे विरासत शक्ती नामक हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, नवी दिल्ली. स्पष्टीकरण. नुकतेच वस्त्रोद्योग मंत्रालयाने भारताचा समृद्ध हातमाग वारसा आणि महिला कारागिरांच्या सृजनशीलतेचा सन्मान करण्यासाठी नवी दिल्लीतील जनपथ येथील हातमाग हाटमध्ये विरासत शक्ती नावाच्या विशेष हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन केले आहे. हे आयोजन राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळाच्या सहकार्याने करण्यात आले आहे. हे प्रदर्शन लोकल फॉर वोकल आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनांना चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. प्रश्न 4. नुकतेच कोण 1 एप्रिल 2026 पासून लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, धीरज सेठ. स्पष्टीकरण. पुणे येथील दक्षिणी कमांडचे सध्याचे जनरल ऑफिसर कमांडंट इन चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे नवी दिल्लीतील लष्करी मुख्यालयात लष्कराचे उपप्रमुख व्हाईस चीफ ऑफ द आर्मी स्टाफ पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. गॅरी कर्स्टन यांची श्रीलंका पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारतातील अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या महिला मुख्य अधीक्षक RM नचम्मई बनल्या आहेत. न्यायमूर्ती सुश्रुत अरविंद धर्माधिकारी यांची मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडंट इन चीफ म्हणून पुष्पेंद्र पाल यांची नियुक्ती करण्यात आली. इंजिनियर्स इंडिया लिमिटेडचे अंतरिम CMD म्हणून प्रवीण M खनुजा यांची नियुक्ती करण्यात आली. श्रीनगर मध्यवर्ती कारागृहाच्या प्रमुख बनणाऱ्या पहिल्या काश्मीरी महिला सबा शॉल बनल्या आहेत. BP सिंग यांची नौदल मुख्यालयात नौदल युद्धसामग्री महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. OpenAI ने अरविंद केसी यांची मुख्य लोक अधिकारी म्हणून नियुक्ती केली. प्रश्न 5. नुकताच नीती आयोगाद्वारे जारी करण्यात आलेल्या राजकोषीय आरोग्य निर्देशांक 2026 मध्ये कोणत्या राज्याला प्रथम स्थान मिळाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, ओडिशा. स्पष्टीकरण. नीती आयोगाच्या नवीनतम राजकोषीय आरोग्य निर्देशांकात ओडिशाने सलग पहिले स्थान पटकावले आहे.
73.1 गुणांसह ओडिशाने महसूल संकलन आणि कर्ज व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यात अव्वल राज्ये ओडिशा प्रथम, गोवा द्वितीय आणि झारखंड तृतीय ही आहेत. तर सर्वात खालच्या स्थानी पंजाब, पश्चिम बंगाल आणि केरळ ही राज्ये आहेत. उद्देश हा निर्देशांक राज्यांचे आर्थिक आरोग्य, खर्चाची गुणवत्ता आणि कर्ज स्थिरतेचे मूल्यांकन करतो. ओडिशा राज्याची माहिती. राजधानी भुवनेश्वर. मुख्यमंत्री मोहन चरण माजी. राज्यपाल डॉक्टर हरी बाबू कंभमपती. येथे लोकसभा 21, राज्यसभा 10 आणि विधानसभा 147 जागा आहेत. आता पाहू ओडिशाशी संबंधित इतर चालू घडामोडी. ओडिशाने उच्च शिक्षण संस्थांसाठी हीटवेव्ह व्यवस्थापन SOP जारी केले. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने भुवनेश्वरमध्ये UDIS+ वर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले. RBIने देशातील दुसरे सुरक्षित डेटा सेंटर भुवनेश्वरमध्ये लॉन्च केले. भारताची पहिली RT ड्रोन प्रणाली वापरणारे दक्षिण भारतातील पहिले बंदर व्यो चिदंबरनार पोर्ट बनले आहे. पारादीप बंदराला स्वच्छता पखवाडा 2025 मध्ये वर्षातील सर्वात स्वच्छ बंदर म्हणून निवडण्यात आले. DRDOने ओडिशामध्ये सॉलिड फ्युएल डक्टेड रॅमजेट तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रात्यक्षिक केले. प्रसिद्ध राजाराणी संगीत महोत्सवाचे आयोजन भुवनेश्वरमध्ये करण्यात आले. प्रश्न 6. नुकताच नागोरी पान मेथीचा संबंध कोणत्या राज्याशी आहे, जिला प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट्स अथॉरिटीने पेटंट दिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, राजस्थान. स्पष्टीकरण. नागोरी पान मेथी राजस्थान राज्याशी संबंधित आहे, जिला नुकतीच प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट्स अथॉरिटीने सामुदायिक शेतकरी वाण म्हणून नोंदणीकृत पेटंट केले आहे. ही मेथी राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात पिकवली जाते आणि ती तिच्या अनोख्या सुगंधासाठी प्रसिद्ध आहे. राजस्थान राज्याची माहिती. राजधानी जयपूर. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा. राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे. येथे लोकसभा 25, राज्यसभा 10 आणि विधानसभा 200 जागा आहेत. आता पाहू राजस्थानशी संबंधित इतर चालू घडामोडी. राजस्थानमधील माउंट आबूचे नाव बदलून आता अबुराज ठेवण्यात आले आहे. भारतीय लष्कराने पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये अग्निवर्षा लष्करी सराव केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जैसलमेरमध्ये प्रचंड हेलिकॉप्टरमधून उड्डाण करून इतिहास रचला. भारतीय लष्कराने पोखरणमध्ये स्ट्रेला 10 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी राजस्थानने होमस्टे योजना 2026 सुरू केली. राजस्थान भारताचे सर्वात मोठे लोकर उत्पादक राज्य बनले आहे. प्रश्न 7. नुकतेच शैलेश कुमार यांनी वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये कोणते पदक जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, सुवर्ण. स्पष्टीकरण. भारतीय पॅरा ॲथलीट शैलेश कुमार यांनी नवी दिल्ली येथे आयोजित वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T42 T63 श्रेणीत सुवर्ण पदक जिंकले आहे. त्यांनी 1.84 मीटर उडी मारून हे यश मिळवले. प्रश्न 8. नुकतेच इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम लागू करण्यात कोणत्या राज्याने प्रथम स्थान पटकावले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, उत्तराखंड. स्पष्टीकरण. उत्तराखंडने इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम 2.0 लागू करण्यात देशभरात प्रथम स्थान मिळवले आहे. NCRBच्या मार्च 2026च्या अहवालानुसार उत्तराखंड 93.46 गुणांसह अव्वल स्थानी आहे. यात इतर स्थाने हरियाणा दुसऱ्या आणि आसाम तिसऱ्या क्रमांकावर राहिले. उत्तराखंड राज्याची माहिती. राजधानी डेहराडून. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी. राज्यपाल गुरमीत सिंह. येथे लोकसभा 5, राज्यसभा 3 आणि विधानसभा 70 जागा आहेत. आता पाहू उत्तराखंडशी संबंधित इतर चालू घडामोडी. उत्तराखंडने 1 गिगावट सौर ऊर्जा क्षमतेचा टप्पा ओलांडला आहे. जगातील सर्वात मोठे 5210 किलो वजनाचे पारद शिवलिंग हरिद्वारमध्ये स्थापित करण्यात आले. उत्तराखंडमध्ये शारदा नदी कॉरिडॉरची पायाभरणी करण्यात आली. उत्तराखंडला एव्हिएशन प्रमोशनसाठी बेस्ट स्टेट अवॉर्ड मिळाला आहे. उत्तराखंडमधील ओकच्या जंगलात दुर्मिळ मशरूमचा शोध लागला. उत्तराखंडने समान नागरी संहिता अध्यादेश 2026 लागू केला.
प्रश्न 9. नुकतेच हरमन कुलके यांचे 87व्या वर्षी निधन झाले, ते कोण होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. इतिहासकार. स्पष्टीकरण. हरमन कुलके हे प्रसिद्ध जर्मन भारत विद्यातज्ञ आणि इतिहासकार होते. ते ओडिशाचा इतिहास आणि जगन्नाथ संस्कृतीवरील संशोधनासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध होते. त्यांना मिळालेले पुरस्कार 2010 मध्ये पद्मश्री, 2005 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ कोलकाताचे सुवर्ण पदक आणि 2011 मध्ये जर्मनीचा ऑर्डर ऑफ मेरिट ही आहेत. प्रश्न 10. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने AQI आणि तलावांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी लेक अँड एअर वॉच उपक्रम सुरू केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. गुजरात. स्पष्टीकरण. नुकतेच गुजरात सरकारने शहरे आणि तलावांच्या रिअल टाइम देखरेखीसाठी लेक अँड एअर वॉच उपक्रम सुरू केला आहे. उपग्रह तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रदूषण कमी करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. गुजरात राज्याची माहिती. राजधानी गांधीनगर. मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल. राज्यपाल आचार्य देवव्रत. आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी. गुजरात सरकारने हर स्टार्ट 5.0 उपक्रम सुरू केला. गुजरातने 1000 कोटी रुपयांच्या इनोव्हेशन फंडसह STI धोरण 2026 ते 2031 जाहीर केले. देशातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट गुजरातच्या साणंदमध्ये तयार झाला. गुजरातने ग्रामीण कनेक्टिव्हिटीसाठी स्टारलिंकशी भागीदारी केली. 16.5% वाट्यासह गुजरात भारताचा अक्षय ऊर्जा पॉवर हाऊस बनला आहे. प्रश्न 11. नुकताच इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. सिक्कीम. स्पष्टीकरण. मार्च 2026 मध्ये सिक्कीम राज्यातील पाकयोंग जिल्ह्यात इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 चे आयोजन करण्यात आले. या वर्षाची संकल्पना सौंदर्य आणि समृद्धीसाठी ऑर्किड. सिक्कीम राज्याची माहिती. राजधानी गंगटोक. मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग. राज्यपाल ओमप्रकाश माथुर. येथे लोकसभा 1, राज्यसभा 1 आणि विधानसभा 32 जागा आहेत. आता पाहू सिक्कीमशी संबंधित इतर चालू घडामोडी. पाकयोंग विमानतळाचे नाव बदलून स्वातंत्र्यसैनिक त्रिलोचन पोखरेल विमानतळ असे केले जाईल. सिक्कीम पोलिसांना राष्ट्रपती पोलीस ध्वज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिक्कीमच्या तुंगबुक आणि पुमटोंग पुलित या वाद्यांना GI टॅग मिळाला. प्रश्न 12. नुकताच भारत कोणत्या देशाला मागे टाकून अमेरिकेत कॉटन उत्पादनांचा सर्वात मोठा निर्यातदार बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. चीन. स्पष्टीकरण. USDA 2025 च्या अहवालानुसार भारताने चीनला मागे टाकून अमेरिकेत कॉटन उत्पादनांचा सर्वात मोठा निर्यातदार बनण्याचा मान मिळवला आहे. भारताने सुमारे 0.6 दशलक्ष टनाची निर्यात केली, तर चीन 0.5 दशलक्ष टनावर राहिला आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतीच मोजतबा खामेनेई यांची कोणत्या देशाचे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. इराण. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे सराव प्रश्न. अफगाणिस्तानच्या रशीद खान T20 मध्ये 700 बळी घेणारा पहिला गोलंदाज बनला आहे. वाराणसीमध्ये एका तासाच्या आत 2,51,446 रोपे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यात आला. पंतप्रधान मोदींनी अपघातग्रस्तांसाठी PM राहत योजना जाहीर केली. पंतप्रधान मोदींना इस्रायलच्या संसदेचा सर्वोच्च सन्मान मिळाला. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा स्पेन हा पहिला युरोपियन देश ठरला आहे. जम्मू काश्मीरने पहिल्यांदा रणजी ट्रॉफीचे जेतेपद पटकावले. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 चे आयोजन छत्तीसगडमध्ये केले जाईल. केरळने भारताच्या पहिल्या व्यापक राज्य शहरी धोरणाला मंजुरी दिली. SBI जनरल इन्शुरन्सचा ब्रँड अँबेसेडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली. डोल जात्रा महोत्सवाचे आयोजन आसाममध्ये करण्यात आले. महाराष्ट्रातील सौंदला हे भारताचे पहिले जातीमुक्त गाव ठरले आहे. पश्चिम बंगालमध्ये बांगलार युवा साथी योजना सुरू करण्यात आली. आरव डेंगला भारताचा 93वा ग्रँडमास्टर बनला आहे. महाराष्ट्रात हाची रिसाला महोत्सव साजरा करण्यात आला. ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे जेतेपद लिन चुनयीने जिंकले आहे.
आता तुमच्यासाठी प्रश्न, नुकताच महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी निर्भया निशा हा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू केला जाईल? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.